श्रवण पाठीवर म्हणायचं सर्वदोषा समाग्निश्य सर्वदोषा समाग्निश्य समधातु मलक्रिया सर्वधातु मलक्रिया प्रसन्नात्मेन्द्रिय मनः स्वस्थ इत्यादि धीयते। महर्षी महाराज सुश्रुत सांगतायत स्वस्थ व्यक्तीच्या दिनचर्या आणि स्वस्थ गुणाला म्हणायचं ज्या व्यक्तीचा समदोषा समाग्निश्य समधातु मलक्रिया प्रसन्न आत्मा इंद्रिय आणि मन यांचं स्वस्थ आहे स्वस्थ इत्यादी धीयते। समदोष त्रिदोष वात पित्त कफ त्यांचे सम आहे सारखे आहेत। समधातू रस रक्त मांस मेद मज्जा वीर्य हस्ती त्यांचे सम आहेत। सप्तधातू ज्यांचे पृष्ठ आहे सम आहेत। आत्मा इंद्रिय आणि मन त्यांचे स्वस्थ आहे स्वस्थ इत्यादी धीयते। असे व्यक्ती स्वस्थ आहे। तर असे स्वस्थ होणारे आम्ही मानव आहोत आणि स्वस्थ होणाऱ्या पाठशाळेमध्ये आम्ही आलेलो आहोत। तर मग स्वस्थ होण्यासाठी काय करायला लागेल याचा अभ्यास आम्ही आता इथून पुढच्या सत्रामध्ये करणार आहे। तर प्रथम याचा सांगितलेलं आहे की स्वस्थ होण्यासाठी प्रथम अभ्यास कोणता असेल तर व्यायाम। लाघवं कर्म सामर्थ्यम दीप्तोग्नि मेधसा क्षयः विभक्त घनगात्रत्वं व्यायामात उपजायते। महर्षी सांगतात की व्यायाम शरीराला जर नसेल तर तुमचे सप्तधातू मन इंद्रिय प्रसन्न होणार नाही। शरीर जर स्थूल असेल शरीरात व्यायाम प्रक्रिया जर नसेल मग तो व्यायाम कुठल्या प्रकारे असला पाहिजे तो आम्ही पुढच्या सत्रामध्ये बघू। तर महाराजांच्या आशीर्वादानं महानुभावांच्या आशीर्वादानं माझे प्रथम योग गुरुजी हठयोगी निकम गुरुजी नंतर माझे योग गुरु स्वामी रामदेवजी महाराज या सर्वांच्या सूक्ष्म उपस्थितीला प्रणाम करून वंदन करून सर्व आयोजकांना धन्यवाद देऊन आमचे योग गुरु योग मार्गदर्शक काळेकर सरांना नमस्कार। पूर्णपात्रे सर जे आमचे योग बंधू बी आहेत योग गुरु बी आहेत त्यांची उपस्थिती आहे की नाही मला माहीत नाही पण त्यांच्या सुद्धा नमस्कार। त्यांना तुम्हाला सर्वांना नमस्कार करून उठून राहूया आम्ही व्यायामाची एक प्रक्रिया योगिक जॉगिंगच्या अभ्यासाने सर्वांनी उठून राहायचंय करूया आम्ही योगिक जॉगिंगचे 12 स्टेप हलक्या हलक्या पद्धतीनं तुम्हाला जे शक्य आहे त्या पद्धतीने करायचं आहे। ठीक आहे मॅडम माझ्यासोबत जे आहेत ते वरती घ्या नाही त्यांना वरती घ्या अपने आप को जानो अपने को पहचानो। ठीक है पहली स्टेप आहे एका जागेवर धावणे। रेडी स्टार्ट। जवानों का बलवानों का मस्तानों का ये देश हमारा नारा है हम सबको जान से प्यारा है। रोजे मस्ती में ये देश हमारा प्यारा है हम सबको जान से प्यारा है। लाइट
मंगल सिख जवानों की कही करपत और कमानों के यहाँ नीत नीत में मिले, यहाँ नीत नीत में मिले, वाह क्या बात है। हाड रे दांडगे सरकार। पायरीवरून साधा पाय घसरला कट्टल म्हणून गेला, असं बऱ्याचशा बंधुभगिनीच्या आठवण आलेला असतो, तेवढे हाडात झिरू झाले असते। आता पंचे पायाचे उलट्या दिशेने पायाच्या दिशेने गुडघे आपल्यावर, चला 5 पावले पुढे 5 पावले मागे, करा 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 सुचवायला ही गरज आहे। गुडघे दुखी, सांधे दुखी, कमर दुखी, संपूर्ण शरीराचा आपल्या सांध्याला जॉईंट द्यायचा आहे, आपल्याला आराम द्यायचा आहे। चल सावधानतेमध्ये गुडघे पुढे मागे, या शरीराचा गुडघे मागायला काही साराची मागायला हरकत नाहीये, गुडघे मजबूत पाहिजे। कमीत कमी आपल्याला जायचं म्हणलं तर गुडघे साथ दिली पाहिजे। पुढे मागे गोल करा, गुडघ्याचा गोल खूप छान करतात सर्व तुम्ही, आरोग्याची गुरुकुली शोधायला निघालेले सर्व तुम्ही अनुभव घेतात। नमस्कार, पायामध्ये अंतर घेऊन करा गुडघ्याचा गोल। सर्वात मोठं सुख काय असेल तर निरोगी काया, सर्वात मोठं आनंदी जीवन कुणाचं असेल तर त्यांचं व्याधी मुक्त लोक आहेत, असे लोक आनंदी आहेत। आरोग्य संपन्न व्यक्तीच्या मनामध्ये उन्नतीचे प्रगतीचे भाव दिसतात। थांबायचं काही स्थिर सुखकार, 5 4 3 2 आणि 5 महाभरती होईल। 1 आणि आमची मुलगी आमच्या समुदाय दुर्गा खूप आज मजा येणार आहे। 2 रेडी 1 5 4 3 2 चला कमराचा वीर होता, नंतर हात खाणे समांतर करा, श्वास वर कपाल भाषी हात वर इंटिग्रेटेड योगा हो जाए। वाह वाह क्या बात है, क्या बात है, क्या बात है, वेरी गुड। वाह गणेशराव वाह। व्हेरी गुड। इंग्रजी अक्षर ती दिसला पाहिजे, करा मातृशक्ती करा, खूप छान करतात सर्व। खूप छान, त्यानंतर कमरेसाठी करूया 5 कोणासन। तरी डावा पाय वाकलेला आहे, एक पाय सरळ आहे, डावा हात डाव्या हाताच्या वराने 5 कोणासन। कमरेसाठी अतिरिक्त कमरेचं पाचन, अतिरिक्त कमरेची चरबी खूप छान करतात सर्व तुम्ही। अपोजिट नहीं सिद्ध झालं ते हरकत नाही, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, प्रयत्न करत रहा।
एक ना एक तरी यश येणार आहे. तो विश्वास कमरेवर अठरा दीर्घ 7 भरत पाणी बिलकुल फसल्या प्राणाने जर असं करायचंय 7 भरत मागे एवढं झुकायचं थोडा. फक्त हरण्यावाल्याने मागे झुकायचं नाही, आर्थरायटिस स्पॉन्डिलायटिस वाल्याने खाली वागायचं नाही. 2 पक्षी पाळायचे नाही, चक्क उभं राहायचं. आपण इथं बिघडायला आलेलं नाही, सुधारायला आलेलं आहे. आम्ही घडायचंय, बिघडायचं नाही. बरोबर ना? आपापल्या शक्तीप्रमाणे व्यायाम प्राणायाम करायचा आहे. ठीक आहे. तर एरोबिक एक्सरसाइजचे 5 स्टेप. तोंड बंद, नाकाला श्वास घेणं आणि शुद्ध झाली पाहिजे. पूर्ण शरीरातला अमृत ऑक्सिजनचा पुढे झाला पाहिजे. चेंज 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4. लंगडी लाट उभे 1 2 3 4. बालपण देगा देवा मुंगी साखरे तराव. खेळा खेळा. आपापल्या असताना 2-2 राऊंड झाले पाहिजे. आता डाव्या पायाने लंगडी आपल्या असताना बघा. लहानपणी आम्ही खेळायचो लंगडी. आज काय झालं? आज तोच शरीर आहे, सगळं तेच आहे. इंजिन किर्लोस्करचं चाललं पाहिजे. डाव्या नाकाने श्वास घ्या. आता उजवीनं थोडा थोडक्यात आम्ही उजवीनं घ्या, डावीनं सोडा, डावीनं घ्या, उजवीनं सोडा. विश्राम. जास्ती थकवाला असेल तर शितली शितकारी करा. दाताच्या मागे जीभ लावा आणि श्वास आत ओढा किंवा जिभेची नाली करा आणि श्वास सोडा. आणि शुद्ध झालेली आहे. सावधान स्थितीमध्ये शरीर नॉर्मल स्थितीमध्ये कसं आहे तुमचं तुम्ही आपलं जाणं आपल्याला पाहिजे. चक्कर येत आहे का पहा. जेव्हा तुम्ही एकांत असता तेव्हा शरीर तुमच्यावर बोलतं. तेवढी एकाग्रता आहे, तेवढं ताकद तुमचं पाहिजे. शरीर प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगत असतं. पाणी शरीरात झालं की शिंक येते. हे शरीरात शिंकच आहे. तुमच्या पिंजऱ्या दुखायला लागल्या, चावायला लागल्या, झोपतात दाबायला लागल्या, निकोटीन जास्त येईल शरीरावर. कॅल्शियमचं प्रमाण जास्त आहे. तुमच्या छातीत चमक निघते, कमरेत चमक निघते. रक्तामध्ये सर्क्युलेशनला अडथळा होतोय शरीर सांगत असतं. बघा तुम्ही शरीरात काय सांगत आहे का, तुमचं शरीर बोलत आहे का बघा. बॅलन्स होत असेल, चक्कर येत असेल तर तुमच्या मेंदूत रक्तप्रवाह जाण्याची क्रिया जी आहे मंदावली आहे. तुम्ही सर्व योगी आहात असं एकत्र दिसतंय. कुठल्याला चक्कर येत नाहीये. तुम्ही खूप चांगल्या स्थितीमध्ये आहात असं स्वतः समजा. मी खूप प्रसन्न आहे, मी आनंदी आहे, मी योगी आहे असं एक प्रमाण स्वतःला शरीराला द्या. सकारात्मक तुमच्या मनामध्ये भरा. पश्येम शरदाशतम जीवेत शरदाशतात भूयश शरदाशतात कन्यास शरदाशतात. जीवेत शरदाशतम 100 वर्ष जन्मला आम्ही संपन्न जगायचं आहे या संकल्प मनामध्ये भरा. आम्ही जगणार, बोलणार, चालणार आणि मृत्यूच्या नाकावरती टिचून मी जगणार कारण मी योगी आहे असं मनामध्ये संकल्पना भरा. हात वरती घ्या, त्याला घर्षण द्या आणि आले निष्मान त्या जिल्ह्याला द्या. निसर्गात सर्व मंगला सर्व शांत. प्रथम सूर्यनमस्कार नाव सावकाश. अर्धचंद्रासन, तो हस्तपादासन. गुडघ्याला डोकं लावले का बघा. कोणल्याही ज्याला आर्थरायटिस आहे कधी करू नका. उभे राहा, चक्क उभे राहा. त्यांना कमरेचा त्रास आहे कधी करायचं नाही. पत्ते पाळा. ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पत्ती सांभाळावी. आपले आपले पत्ती सांभाळावी. अश्वसंचलनासन.
स्वानासन. 5वी स्टेप आहे. 6 साष्टांग नमस्कार. 7 8 9 10 11 आणि 12. ओम ब्रह्मये नमः. 6 7 8 9 10 11 आणि 12. ओम सूर्याय नमः. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. ओम भारे नमः. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. ओम दाताच्या मागे लावून श्वास आणला. तुम्ही त्यावर बघून मशीनला हवा जाते ना, तशी आपली मशीन आहे. खूप झालेली आहे. रक्त मांस सर्व पेशी आमच्या पात्र करून आल्या. नव चैतन्य निर्माण झालेले आहे. सगळं हलका हलका 2 आसनांचा अभ्यास आणि नंतर पुढे आकाशाकडे थांबायच्या स्थितीमध्ये थांबा. 5 4 3 2 विश्राम. उपाध्यक्ष निवृत्ती पाटील गावंडे साहेब, डॉक्टर सर्जेराव ठोंबरे साहेब, महेशजी फुले पाटील साहेब, सुशीला बन्सल मॅडम, या सर्वांना कृतार्थाने पूर्ण त्यांना धन्यवाद द्यायचा. आम्हाला उत्कटासन निवडले. प्रत्येक उत्कटासन आमची काळेकर सर त्यांना सुद्धा नमस्कार करायचे आहे. उत्कटासन टाचा वाचायची पाहिजे पाहिजे जमन व्यायाम बी आणि त्यांना कृतज्ञ सुद्धा आहे. सगळ्यांना जेवढंच खाली येत आहे गुडघ्याची शिजरी जेवढं खाली चुकतं तेवढं चुकायचं. खूप छान करतात. कैसा लग रहा है? वेरी गुड. तो और एक बार. एक खूप छान. बघा गुडघ्यासाठी खूप मजबूत आहे. 2
एक पादर मनमुद्रा सर्व आयोजकांसाठी. खूप छान प्रकारे थोडा खाली वेळ थोडा खाली विश्राम. खूप छान बहिणी. दुसरा पाय करा करा. खूप छान जयस्वाल भैयाजी तुमचे उद्योजक आणि शिक्षक इथे उपस्थित आहेत. खूप छान. एक हात नाही तरी सुद्धा त्या महानुभावांना कोटी कोटी वंदन आहे. बघा त्यांनी योगी बनण्याची प्रक्रिया लक्षात ठेवा. क्या बात. 2 खूप छान. आणि सगळा पायाची करते पद्यवती तांदळ करते. आता तांदळ ठीक आहे. गुडघ्यावर हात ठेवा. उभराला पूर्ण मांडी घातला. खूप छान. तुम्ही सर्व योगी आहात. आता डावा गुडघा आहे ना उजव्या पायाच्या अंतराला लावायचा आहे. रेडी. उभा असलेला गुडघ्याला दाबायचं आहे. डाव्या खांद्यावर पाठीमागं बघायचं आहे. पोटाला गोदडी बिलतो अशी घडी पडली पाहिजे. गोदडी बिलतो अशी घडी. पेट पडा बिमारी का घडा. पहिल्या काळामध्ये होतं पोटावर चरबी आली खाते पिते घरचा आहे म्हणायचे. आता तसं राहिलं नाही. तो करा करा कशाचं प्रशासन. त्यावेळेला गरम पाणी पण तुम्ही आलेलं असाल. ते गरम प्रशासनासाठी आभार आहे तुम्हाला. प्रशासनाला जावं वॉशरूमला जावं. तिथे सर्व सोय आहे. घाबरू नका. तो करा 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 करा. हे शंकर प्रशासनातली स्टेप आहे. तो दिल खोल के करो. 2 1 2 1 2. कष्टकरी शेतकरी आजोबा पणजोबा बघा त्याची दिनचर्या. हे अशा आसनामध्ये बसून गाव पैशाची परिचर्या करायची. आठवते का तुम्हाला? थायलंड आज सुद्धा जे कष्टकरी लोक आहेत प्रचंड कष्ट करणारे ह्या आसनामध्ये जेवण बी करतात. पाय असेल खडी काम करणारे डबर काम करणारे कष्टकरी लोक या आसनामध्ये बी जेवतात. बीपी नाही शुगर नाही मोठा नाही थायरॉइड नाही. तुम्ही प्रयत्न करा घरी भाजी फोडायची असेल तर या आसनामध्ये भाजी फोडा. फक्त VIP पाहुण्याला बसायचं नाही. नाही तर म्हणते बिघडले लोकांवर नाही का. ठीक आहे. भद्रासनामध्ये या. तर पारंपरिक दंड बैठक करूया आणि नंतर मग सभासद. माता भगिनींनी दंड करायचे. धर्मांदंड गुडघे टेकून. पुरुषांनी मात्र हवेमध्ये गुडघे टेकले अशा पद्धतीने माता पद्धतीने 1 2 आणि 3 स्टेप मध्ये 1 2 3. पुरुषांनी हवे गुडघे फेरी करून. रेडी. 1 2 3. चला 1 2 3. 1 2. भुजामध्ये ताकद. दंडामध्ये ताकद. करा करा करा. हलका हलकेच करायचं. मी आज जास्ती घेणार नाही एक्सरसाइज. चला थोडं मिश्र दंड आणि नंतर शवासन. रेडी. 1 2 3 4. 1 2 3 4. 1 2 3 4. चला शवासन. सर्वांचं आवडतं लाडका आसन शवासन. व्यासपीठाकडे मस्त पाय आपले कुठली दिशा माहित नाही मला. पूर्ण शरीराला पूर्ण आपले शरीर निश्चित पडलेले आपल्या शरीराला पाहायचं आहे. तर हात आकाशा दिशेने. मान सहज झुकलेली. त्याचा आतल्या बाजूला पायाची पंजे बाहेरच्या दिशेने. डोळे बंद ठेवून मनाला संकल्पाद्वारे आपल्या शरीराला पूर्ण शक्ती सोडायचं आहे. स्वस्थ आणि तणावमुक्त असल्याचा अनुभव करा. मनाच्या संकल्पाद्वारे
पायाचे पंजे पूर्ण बोटे अत्यंत ढिले आणि तणावमुक्त असल्याचा अनुभव करा. पायाच्या टाचा पहा. दोन्ही पायाच्या. प्रथम उजवा पाय, घोटे, पिंडरी आणि गुडघा, मांडी तणावमुक्त. आता डावा पायाचे तळवे, घोटे, पिंडरी, गुडघा, मांडी पूर्ण तणावमुक्त. कमरेपासून खालचा भाग पूर्णतः चेतना रहित, म्हणजे अस्तित्व रहित आहेच नाही आता मला कमरेपासून खालचा भाग. पुन्हा तिकडे जायचं नाहीये. आता उजवा हाताचे पंजे, बोटे, मनगट, कोपर, खांदा पूर्ण ढिला तणावमुक्त करा. मस्तक, गाल, हनुवटी यांना तणावमुक्त करा. आता एक क्षणभर दोन्ही भुवयाच्या मध्ये एक आपलं लक्ष केंद्रित करा. त्या दोन्ही भुवयाच्या मध्ये इथं अमृत गुहा आहे. जे तुमची इष्टदेवता आहे, जी आराध्य आहे, तिला पहा. त्या ज्योतीमध्ये तुमची परमात्म्याला पहा. जी तुमची इष्ट आहे, स्वामी समर्थ महाराज असतील, माता जगदंबा असेल, महाभारती असेल, भगवान शिव असेल, पतंजली महाराज असतील, स्वामी समर्थ महाराज असतील, त्यांना पहा. त्याला कोटी कोटी वंदन करा, धन्यवाद द्या. टाळ्या कशीवरून चित्तासन, वज्रासन, सुखासनामध्ये येऊन बसा. तीरम सुखासनम. आसनामध्ये या आणि बसा. मी आदरणीय प्राचार्य सुशीला भंसल मॅडम. आज सकाळची आपली सुरुवात झालेली आहे. सर्वांनी वॉर्मअप आणि त्याचबरोबर विविध आसनांचा देखील अभ्यास केलेला आहे. आता आजचा जो आपला मुख्य विषय जो आहे योगासनांचा पचन संस्थेवर होणारा सकारात्मक परिणाम, त्यावर आपण काही माहिती पण घेणार आहोत आणि त्याबरोबर आपल्या पचन संस्थेच्या काही समस्या आणि त्या समस्याच्या अनुषंगानं कोणत्या योगिक क्रिया, योगासन करणं फायद्याचं आहे त्याची देखील आपण थोडीशी माहिती आणि अभ्यास करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर वॉर्मअप नंतर आणि आसनांच्या अभ्यासानंतर सर्वांची एनर्जी लेवल कशी आहे? बेस्ट. येस. तर ह्या बेस्ट एनर्जी लेवलला आपल्याला बनवून ठेवायला आणखी एक महत्वाची गोष्ट असते, ती म्हणजे आपली पॉस्चर, पाठीचा कणा. तर सर्वांचा पाठीचा कणा कसा असला पाहिजे आणि कसा दिसला पाहिजे? येस, व्हेरी गुड, व्हेरी नाईस. तर जी बरीचशी आसनं आपल्या पचन संस्थेसाठी आवश्यक असतात, त्याच्यातील उभी काही, त्याचबरोबर काही पाठीवर झोपून, काही पोटावर झोपून आणि काही बसूनही केली जातात. आता एक सर्वसाधारण प्रश्न असेल की बऱ्याचदा आपल्याला पचन संस्थेची समस्या आहे, काही त्रास आहे असं कधी म्हटलं जातं? कोणकोणत्या अशा अडचणी आहेत ज्या सर्वसाधारण व्यक्तींना जाणवतात आणि त्यामुळे ते म्हणतात की आमचं पचन जे आहे ते थोडंसं बिघडलेलं आहे? तर सर्वात टॉप अशा काही समस्या जर आपण बघायला गेलो तर पहिल्यांदा ऍसिडिटी किंवा गॅस, त्याचबरोबर कुणाला उलटी होणे, कडू आंबट ढेकर येणे, जळजळ होणे, जेवल्यानंतर पोट जड पडणे, अपचन होणे वगैरे वगैरे अशी बरीचशी नावं आपण घेऊ शकणार आहे. आणि प्रत्यक्षात जर आपण बघितलं तर ही सगळी काही एखादी व्याधी किंवा विकार नाही, तर ही निगडीत आहेत बऱ्याचदा आपल्या जीवनशैलीशी निगडीत, की आपण कशा प्रकारे, कोणत्या वेळी, कोणत्या ऋतूमध्ये, किती प्रमाणात कोणता आहार घेतो, आपला विहार कसा आणि आपली दिनचर्या कशी. माइंड गट कनेक्शन हे देखील खूप प्रचलित आहे. म्हणजे फक्त आपला आहार, विहार, चर्या हाच नाही, तर आपले
मानसिक स्तरावरील विचार भावना कशा आहेत त्या देखील तितक्यात महत्वाच्या असतात आणि त्यामुळं आपल्याला सर्वांगीण आरोग्य जर प्राप्त करायचं असेल तर योगाचा सर्वांगानं अभ्यास करणं खूप आवश्यक असतं. आसन प्राणायाम ह्या क्रिया प्रचलित आहेत सर्व ठिकाणी. सर्वजण सर्व योग वर्गांमध्ये हे निरंतरतेनं करत असतात आणि त्या पुढचा भाग असतो तो म्हणजे थोडासा प्रत्याहार करत धारणा आणि ध्यानाकडे जाण्याचा. आता आपल्याला प्रश्न पडेल की पचन संस्था मुखापासून सुरू होते, मलद्वार इथून जे काही शरीरातील अनावश्यक घटक उत्सर्जन या क्रियेत ती संपते, मग मध्येच ही धारणा ध्यान किंवा प्रत्याहार हा कुठे आला मध्येच? प्रश्न पडतोय का? निश्चितच पडत असणार, कारण योग वर्गांमध्ये वॉर्मअप करणं म्हणजेच आपल्या पूर्ण शरीराला तयार करणं ही क्रिया आपण करून घेतो. आसनं करतो. आसनामध्ये आपण मुख्यतः 3 तंत्रांचा वापर करत असतो आणि ते 3 तंत्र म्हणजे एकतर दाब देणं, ताण देणं आणि पिळ देणं. दाब ताण पिळ. आणि हे दाब देणं म्हणजे ज्याच्यामध्ये शरीर समोर वाकवल्या जाईल, पाठीमागं वाकवल्या जाईल, डाव्या उजव्या बाजूला वाकवल्या जाईल. दाब तंत्र तुम्ही सकाळपासून जी बरीचशी क्रिया आसनं केलेली त्याच्यात समोर काही वेळा वाकलात, काही वेळा पाठीमागं वाकलात, त्याच्यामुळं बऱ्यापैकी दाब निर्माण झाला. दुसरं आहे ताण. जसं ताडासनात झोपून तुम्ही देऊ शकता, उभं राहून देऊ शकता, बसल्या बसल्या पर्वतासनातून तुम्ही देऊ शकता. विविध ताण देणारी आसनं ज्याच्यात पाय पसरून आपण पश्चिमोत्तानासन पाठीमागच्या भागाला, त्याचबरोबर पाठीमागे हात टेकवत थोडं मधून धड उचलत भूभोत्तानासन आणि इतर खूप सारे आसन प्रकार आहेत. म्हणजेच ताण आपण देतो. आणि त्याच्यानंतर आणखी एक प्रकार असतो तो म्हणजे पिळ देणं. जसं कपडे आपण धुतले आणि त्यांना आपल्याला वाळवण्यापूर्वी तसंच टांगलं तर ते लवकर वाळणारही नाही आणि कित्येक त्याच्यातही पाणी तसंच साचलेलं राहील, कडकही ते असतील. आपण जर फक्त पाण्यातून काढले वस्त्र आणि टांगले तर त्याच्यानंतर ते वाळल्यापर्यंतची स्थिती बघा. आणि तेच कपडे जर तुम्ही नीट पिळून आणि मग झटकून वाळू घातले तर त्याच्यानंतर त्यांचा टेक्स्चर पोत बघा. म्हणजे आपले आतडे शरीरातील अंतर्गत स्नायू आणि बाकी सर्व ज्या प्रणाली आहेत त्यांना जेव्हा तुम्ही ताण त्याबरोबर पिळ देखील देता तर स्नायूंची लवचिकता, सांध्यांची लवचिकता वाढते. तर जी सुरुवात झाली त्याच्यानंतर आपण पसरून घेणे. हात सर्वसाधारणपणे आपल्या शरीराच्या लगत आपल्याला ठेवायचे आहेत. म्हणजे असे पाठीमागे टेकवत आपल्याला जास्तीचं वजन आपल्या हातावर अजिबात द्यायचं नाहीये, कारण त्याच्यात काय होतं, मनगटावर अनावश्यक ताण पडतो आणि त्यामुळं एकीकडचं दुखणं कमी करण्याचा प्रयत्न तर आपण करतो, पण मनगटावर हातावर अतिरिक्त ताण देऊन तिथेही समस्या ओढवून घेऊ शकतो. म्हणतात ना, आ बैल मुझे मार. म्हणजे एका ठिकाणचं कमी करायचं आणि दुसऱ्या ठिकाणची समस्या वाढवायची. सहजतेनं एनर्जी लेवलनं उभं राहिलेलं बसलेलं असायला पाहिजे. तर आता या प्रकारे दोन्ही हातांना आपण बाजूला ठेवलेलं होतं. आपण बघतो की पोटावर आपल्याला दाब देणारी काही आसनं उभं राहून आपण केलेली आहेत. बसून आपल्याला एक वक्रासनचा अभ्यास करायचा आहे. वक्रासन वेगवेगळे योग शिक्षक आणि संस्था वेगवेगळ्या प्रकारे घेतात, तर त्याच्यामुळे आपण जे काही घेणार आहोत त्यापेक्षा इतर ठिकाणी काही वेगळी असू शकतील. तर आपल्याला सर्वात पहिले उजवा, आणि लक्षात ठेवा उजवाच. आसनं करत असताना काळजी घ्या. स्वतःहूनही अभ्यास करत असताना रँडमली कुठूनही काहीही कोणतीही क्रिया सुरू करायची नाहीये. तर आपल्याला मेंदूपासून, आपल्या ब्रेनपासून सर्वात दूरवरचं अंतर म्हणजे पायाची बोटं, हाताची बोटं यांच्या सुरुवात करायची असते. आणि मग टप्प्याटप्प्यानं एक एक सांधा, जसं पायाची बोटं, मग गोटा, मग गुडघा, मग कमर, पास आलं असलं पाहिजे. आणि आपल्याला आरामात ज्या बाजूचा गुडघा आपण वळवलेला आहे त्या बाजूलाच वळत वेगवेगळ्या प्रकारे हे वक्रासन करता येतं. अगदी साधं की ज्यांचा थोडा पोटाचा, कमरेचा घेर जास्त आहे त्यांनाही सहजतेनं करता येईल. ही अगदी साधी स्थिती म्हणजे या प्रकारे उजव्या बाजूला वळून सरळ होणं. सर्वांनी सरळ व्हा. गुडघा आता खाली दाबलेला, टाच समोर, डावा पाय जवळ घ्यायचा,
डावा पाय कितपत जवळ घ्यायचा, तर पाऊल जो आहे तो गुडघ्याच्या जवळ येईल, म्हणजे पावलाचा जो कर्व आर्च तो गुडघ्याच्या खालच्या भागातील इतपत अंतर पुरेसं आहे आणि सुयोग्य आहे. त्याच्यानंतर जो पाय आपण गुडघ्यातून दुमटलेला त्या बाजूला आरामात वळत आपल्याला जो दुमटलेला पाय आहे त्याला हाताने धरायचा आहे. वक्रासन आपण आता डाव्या बाजूला करत आहोत. दुसरा प्रश्न येईल, आपण किती वेळ करायचंय, तर आपण नव्यानंच करत असणार तर 5 ते 10 सेकंद ही क्रिया करू शकतो. सर्वांनी हळूवार शरीर धड समोर वळवत डाव्या पायाला सरळ करायचंय. डावा पाय आपल्याला पुन्हा तुमचा आणखी एक प्रकार पाय जवळ घेत डावा पाय सगळ्यांनी निरीक्षण करा. बऱ्याच जणांचं आम्ही बघत आहे, ज्यांचा माझ्या दृष्टीपथात पडत आहे तर ते पाय असा ढिला टाकत आहेत, तर तसं न करता टाच समोर पाऊल सरळ आणि जो उजवा पाय आहे पाऊल तो उचलून आपल्याला डाव्या बाजूला ठेवायचा आहे आणि डाव्या बाजूला ठेवत उजव्या बाजूला वळत आपल्याला हाताच्या मदतीनं ओढत किंवा कोपरानं ढकलत या प्रकारे स्थिती घ्यायची आहे. एका बाजूने बसल्यावर तुम्हाला या प्रकारची स्थिती दिसेल. पाठीमागचा हात जो आहे तो शरीराच्या लगत ठेवा, खूप दूर न ठेवता. सर्वांनी लगत ठेवत या प्रकारे सर्वांनी हळूवार धड समोर वळवा. पाठीमागचा दोन्ही हात समोर आणि उजवा पाय समोर घेत आपल्याला सरळ करायचा आहे. हीच क्रिया इथे बसण्याचा प्रयत्न करतात तर ही चुकीची स्थिती आहे. ज्यांना आपल्या पायाच्या या ठिकाणी अँकल्स डोक्यामध्ये त्रास बसायला तर त्यांनी एक पातळ बेडशीट किंवा काही ह्या खाली घेऊन मग नंतर थोडं टाचा दूर करत अंगठे जवळ घेत अंगठ्यांना एकमेकावर घेण्याची आवश्यकता नाही, फक्त एकमेकांना स्पर्श करत आणि ह्या प्रकारे आणि पाठ आपली सरळ, दोन्ही हात आपल्या मांडीवर किंवा शरीरावर अलगद टेकलेले ठेवत आपण वज्रासन स्थिती सुखदपणे घेऊ शकतो. आता ह्या वज्रासनामध्ये आपल्याला योग मुद्रासनचा अभ्यास करायचा आहे. हा देखील पोटावर दाब देणारा, वक्रासन आपण केलं होतं ते वक्रासन पीळ देणारा प्रकार आहे. दाब देणाऱ्या प्रकारामध्ये आता आपण योग मुद्रासन, तर योग मुद्रासनात आपण अंगठा आतमध्ये घेत हाताची मूठ बनवणार आहोत आणि मूठ बनवल्याच्या नंतर करंगळीचा भाग म्हणजे छोटं बोट जे आहे ते आपल्या नाभीच्या अवतीभाळ खाली टेकवत डोकं खाली टेकवण्याचा प्रयत्न आणि डोकं टेकवल्याच्या नंतर आपले खांदे कोपर अगदी ढिले सोडून द्या. कोणताही ताण खांद्यामध्ये कोपरामध्ये हातांमध्ये ठेवण्याची आवश्यकता नाही. फक्त मुठींचा दाब आपल्या पॅनक्रियास ग्रंथी उदरावर पडत राहू द्या. हळूवार श्वास घेत सर्वांनी आपलं शरीर वरती उचलायचं आहे. मुठींना खुलत मुठींचा दाब कमी करायचा आहे. योग मुद्रा या बाजूला वाकला त्याच्या विरुद्ध बाजूला वाकून संतुलन करणं म्हणजेच त्याची कॉन्ट्रा इंडिकेशन पोज करणं तितकंच आवश्यक असतं. ज्यांना कमरदुखीचा त्रास त्यांनी पोटावर दाब निर्माण करण्यासाठी समोर वाकणं टाळावं. मग त्यांनी कोणत्या प्रकारे, तर त्यांनी झोपून पवन मुक्तासन या प्रकारे पोटावर दाब निर्माण करणे दाबत या प्रकारे अगदी क्वचित वाका, म्हणजे तुम्हाला पोटावर दाब तर बसल्या बसल्या निर्माण करताच येईल. प्रत्येक ठिकाणी आपल्याला झोपणं शक्य असतं असं नाही. खूप न वागता तुम्ही फक्त हलकं पोटावर दाब देत श्वास क्रिया सहज चालू देत ही क्रिया करू शकता. हळूवार सगळ्यांनी श्वास घेत सरळ व्हा. हातांची मूठ अलगद सोडा. समोर वाकण्याची आणखी एक क्रिया जी आहे ती आहे मंडूकासन. आणि ही मंडूकासन ही देखील मंडूकासन करत असताना आपल्याला अंगठ्याची बाजू जी आहे म्हणजे हे जे थोडं मोठं हाड तो आपल्या नाभीच्या अवतीभोवती पोटावर दाब निर्माण करेल या प्रकारे. आणि खाली वाकत असताना थोडं तर खाली वाकवायचंय परंतु आपल्याला डोकं वरती उचलून मंडूकासन करायचं आहे. तर सर्वांनी हळूवार श्वास बाहेर टाकत पोटावर मुठींचा दाब निर्माण होऊ देत चेहरा समोर या प्रकारे उचललेला ठेवत पोटावरील दाबाचा आनंद घ्यायचा आहे. यामुळं कंठ क्षेत्रावर जो ताण निर्माण झालेला त्यामुळं थायरॉइड ग्रंथीचं संतुलन होतं. त्याचबरोबर आपण बघतो अन्न मार्ग देखील जे आपण लॅरिंक्स फॅरिंक्स इसॉफेगस कंठ क्षेत्र तिथे व्यवस्थित ताण लाळ ग्रंथी सिक्रेशनसाठी मदत. हळूवार डोकं खाली आणि
धड वरती उचलत मुठींना आपल्याला अलगदपणे खुलून घ्यायचंय. समोर वाकण्याच्या ज्या क्रिया आपण केलेल्या त्याला संतुलन म्हणून आपण पाठीमागे वाकणार आहोत. असंच बसल्या बसल्याही आपण वाकू शकतो, पण बऱ्याच जणांना वज्रासनात बसायची सवय नसेल तर खूप अनइझी वाटायला सुरुवात होते आणि त्यामुळे आपण बॅकवर्ड बेंडिंग हे गुडघ्यावर या प्रकारे शरीराला उभं करत करणार आहोत. तर ही जी क्रिया आहे ही करण्यासाठी दोन्ही गुडघे एकमेकाच्या जवळ, दोन्ही पाऊल काच आणि अंगठ्याला जुळलेले आणि ह्या प्रकारे जुळवून आपल्याला पायाची बोटं या प्रकारे ठेवण्याची आवश्यकता नाही. पाऊल पसरलेले असायला पाहिजे, एकमेकाच्या जवळ असायला पाहिजे. सरळ उष्ट्रासन आपण करणार. पोटावर जो दाब आणि पाठीवर जो ताण होता त्याच्या विरुद्ध पोटावर ताण आणि पाठ म्हणजे किडनीच्या भागातही आपण आता दाब निर्माण करणार आहोत. तर त्यासाठी सरळ अगदी सोपा प्रकार म्हणजे कमरेवर तुम्ही या प्रकारे ज्या ठिकाणी बेल्ट वगैरे आपण बांधलेला असतो, हात टेकवत श्वास घेत पाठीमागे आपण वाकू शकतो. सर्वांनी डोकं पाठीमागे, पोट कमर समोर ढकलत, छाती समोर ढकलायची आणि ही क्रिया जी आहे सरळ उष्ट्रासन. ही सरळ उष्ट्रासन मला माईकच्या याच्यामुळे थोडीशी अरेंजमेंट शो करायला डेमोला अडचण येते, तर दुर्गांचं तुम्ही बघू शकता निश्चितच. किंवा सर देखील नवसरे सर देखील करत आहेत तर त्यांचं देखील या प्रकारे. तर ह्या प्रकारे आपण बघितलं की कमरेवर हात देत आपण ही क्रिया जी अगदी सहजतेनं केलेली आहे. ह्या क्रियेला आपल्याला शक्य तितकं 4 ते 5 श्वास टिकवून मग नंतर हळूवार श्वास घेत पूर्वस्थितीत येता येईल. पुन्हा सरळ पोट सरळ झाल्याच्या नंतर आणखी एक प्रकारे देखील आपल्याला अर्धवेळ पुन्हा या प्रकारे गुडघ्यावर आल्याच्या नंतर दोन्ही हात समोर घ्यायचे आणि दोन्ही हात समोर घेतल्यावर आपल्याला उजवा हात खांद्यातून गोल फिरवत पाठीमागे आपल्या पावलाला स्पर्श टाचेला धरण्याचा प्रयत्न आणि तीच क्रिया आपल्याला डाव्यानेही करता येईल. ज्यांना सुरुवातीला सवय नाही त्यांनी एक एक हातानेच करायचंय. याआधी उजव्यानं करून घेतलं आणि मग नंतर हळूवार हात जसा गोल फिरवत गेला तसाच परत आणि मग आता डाव्याने डावा हात फिरवत आपल्याला या प्रकारे पाठीमागे ही क्रिया करता येणार आहे. तर सर्वांनी आता दोन्ही हातांनी करण्यासाठी पूर्व स्थिती घ्यायची. जी स्थिती आहे त्या स्थितीत परत यायचंय. या स्थितीत परत आल्याच्या नंतर दोन्ही हात या प्रकारे उजवा हात फिरवून आपल्याला पाठीमागे, डावा हात फिरवून पाठीमागे, पोट कमर छाती समोर, डोकं पाठीमागे आणि श्वास जे आहे ते सहज खोल घेण्याची इथे आवश्यकता नाही. काही श्वास आसन स्थिती टिकवून मग हळूवार या प्रकारे वज्रासन स्थितीत येत सरळ समोर पसरून घ्यायचे. दोन्ही पायांना समोर करत पायांना शेक आणि त्याच्यानंतर ह्या प्रकारे टॅपिंग म्हणजे गुडघे जे आहेत हे आपल्याला खालीवर करून घ्यायचे. वज्रासनात बऱ्याच वेळा बसल्याच्या नंतर थोड्याशा मुंग्या येणं वगैरे काही जणांना होऊ शकतं. त्यामुळे पायांची ही हालचाल आपण नीट करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला आणखी एक आसन जे आहे जे पुन्हा वज्रासन आहे तो देखील पाठीमागं नेऊन अंगठ्याच्या जवळ अंगठा आणायचा आहे. दोन्ही तळहात आपल्याला गुडघ्याच्या समोर टेकवत डोकं पाठीमागे याला जानू हस्तासन म्हणतात. जानू म्हणजे गुडघे आणि हस्त. तर ह्या जानू हस्तासनचा फायदा ज्यांना डायबेटीस मधुमेह आहे त्यांच्यासाठी तो खूप चांगला आहे. पोटावरील दाब ताण दाब कशामुळं पायांचा दाब आणि शरीर या प्रकारे समोर ढकललं त्यामुळं ताण देखील निर्माण झालेला आहे. तर पचन उत्सर्जन दुरुस्त होण्यात खूप मदत करणारा असा हा जानू हस्तासन. जानू हस्तासनच्या नंतर पोटावर आपल्याला आणखी थोडासा दाब निर्माण करण्यासाठी दोन्ही कोपर समोर टेकवत हाताची ओंजळ करत चेहऱ्याला धरण्याचा प्रयत्न करायचा आहे. शीरहस्तासन किंवा हस्तशिरासन याच्यातही आपण बघितलं तो पोटावर अतिशय चांगल्या प्रकारे दाब निर्माण होतोय आणि कंठावर ताण म्हणजे पचनाची पहिली पायरी अन्नाचं चरवण आणि त्याच्यात सलाइवा लाळ मिश्रण
तर त्या कंठक्षेत्रातील ग्रंथींना देखील सक्रिय आणि पोटातील दाब दोन्ही ठिकाणचे हे फायदे पचन संस्थेसाठी खूप फायद्याचे आहेत. तर या प्रकारे हस्त छाती समोर, पोट समोर ढकलत, डोकं पाठीमागे ठेवत ही स्थिती आणखी 3-4 श्वास टिकवायची. हळूवार सर्वांनी हात खाली आणायचे. दोन्ही हातांना खाली आणत आपल्याला या स्थितीतून आणखी काही आसनांसाठी पुढे जायचे. त्या पाय, उजवा पाय या दोन्ही पायांना समोर आणत जाणू हस्तासनचा आणखी प्रकार. पाय गुडघ्यातून दुमडून जवळ घ्यायचे. सर्वांनी या प्रकारे दोन्ही पाय गुडघ्यातून दुमडून जवळ घ्या आणि दोन्ही हात आपल्याला गुडघ्यावर टेकवायचे. गुडघ्यांना धरून या प्रकारे आता आपल्याला शरीर पाठीमागे घ्यायचे. कितपत पाठीमागे तर आपले कोपर सरळ होतील, डोकं पाठीमागे. पाठ पोट असे सरसतील तर त्यांना समोर ढकलत, पोट समोर ढकलत, डोकं पाठीमागे. हा देखील जाणू हस्तासन, गुडघ्यावर हात टेकवणं आणि ह्याच्यावर पोर आपली उदरगुहा, अब्डॉमिनल कॅव्हिटी यावर सुंदर ताण निर्माण झालेला आहे. दाब देखील आहे पायाचा, पाठीमागे वाकण्या अगोदर ताण देखील. सर्वांनी हळूवार समोर येत दोन्ही पाय जे आहेत ते पाऊल एकमेकावर टेकवून घ्यायचे. पायांना या दोन्ही पावलांना घट्ट धरत गुडघ्यांना खाली नेण्याचा प्रयत्न करायचा आहे. गुडघ्यांना खाली ढकलत पाठीचा कणा ताठ ठेवत आपण बद्ध कोणासन किंवा ह्याला काही ठिकाणी भद्रासन वगैरे म्हणतात. काही जण रिलॅक्सेशन साठी ह्याच्या तिथली चालणे करतात, परंतु रिलॅक्सेशन हा आपला यावेळी उद्दिष्ट नाही. तर सर्वांनी पायांना स्थिर ठेवत या ठिकाणी ड्रॉईंग एरिया, मांड्या अंतर्गत भाग आहे, त्याला आणखी एक प्रकारे केलं जातं. त्याला सुप्तबद्ध कोणासन म्हणतात. हलकेसे ज्यांना वाटत असेल आवश्यकता त्यांनी पाऊल समोर करा आणि पाऊल समोर करत, समोर वाकत आपला चेहरा आपल्या पायावर टेकवण्याचा, स्वतःलाच नमस्कार करण्याचा आपण इथं प्रयत्न करत आहोत आणि निश्चितच करायला पाहिजे. इतक्या लोकांपर्यंत ही बातमी पोहोचलेली तरी पहिलं पाऊल उचलत तुम्ही इथं आलेला आहात तर वंदनीय निश्चितच आहात. सर्वांनी श्वास घेत घेत समोरून शरीराला वर उचलत दोन्ही पाय जे आहेत ते गुडघे जवळ घेत पायांना सरळ करायचे. या प्रकारे बसून आपण काही अभ्यास केलेले आहेत. योगासनांच्या अभ्यासामध्ये आपल्याला पाठीचा कणासन करणार आहोत. त्यासाठी सुखासन किंवा पद्मासन, अर्ध पद्मासन तुम्ही घेऊ शकता. तर पायाला आपल्याला जवळ पर्वतासन, ज्यामुळे आपला पाठीचा कणा आपल्याला सरळ करता येईल. तर सर्वांनी दोन्ही हात बाजूला घ्या, तळहातांना वरती करा, हात नमस्कार स्थितीत वरती या प्रकारे जुळलेले ठेवत ओव्हरऑल आपल्या शरीराला ताण द्यायचा आहे. आपली हाताची बोटं, तळहात, मनगट एकमेकावर टेकलेले ठेवत मान, पाठ, खांदे अगदी सरळ. हळूवार सर्वांनी डोळे बंद करत काही क्षण या स्थितीचा अनुभव घ्यायचा आहे. दोन्ही हात दोन्ही बाजूला करत हळूवार हात खाली करत पूर्वस्थिती म्हणजे सुरुवातीची स्थिती. आता आपल्याला सगळ्यांनी हात खाली घेत अगदी शॉर्टमध्ये 2 ते 3 मिनिटांमध्ये प्राण ऊर्जा प्राणायाम करण्यापूर्वी शरीरात संचालन करण्यात या खांद्याला पाठीमागे ते 5 ते 7 वेळा टॅप करायचे. लेट्स स्टार्ट. वेळेची मर्यादा असल्यामुळे आपण जास्त वेळ न करता समोर हा सांधा जो आहे त्या सांध्यावर समोर आपण या प्रकारे थोपटणार आहोत. त्याच्यानंतर कोपर, कोपर समोरून मनगट, मनगट समोरून हात पाठीमागे, तळहात, उजव्या हातानं डावा खांदा पाठीमागे. नियम लक्षात ठेवा, वरून खाली पाठीमागून समोर. उजवा खांदा समोर. आता उजव्या हातानं आपल्याला
क्षमा, माझं उजवं सांगणं झालं. डाव्याला आपण कोपर, उजव्या हाताने आपण थोपटण्याचं काम करतोय. कोपर समोरून, डावं मनगट, मनगट समोरून, हाताचा पाठीमागचा भाग समोर. त्याच्यानंतर आपल्या खांद्याच्या खालचं हे जे क्लॅव्हिकल बोन, आपल्या हाताची या प्रकारे बोटं वळून नकल्स जे आहेत त्या नकल्सनं त्या क्लॅव्हिकलवर म्हणजे फुफ्फुसाचा टीप वरचा भाग त्यावर या प्रकारे उजवा हात वरती घ्या आणि रिबके छातीचा पिंजरा आपल्या काखेच्या खालचा भाग बाजूने वरचा फ्लोटिंग रिब तरंगते जे आपले हाडं किंवा छातीच्या पिंजऱ्याचा खालचा भाग. डावा हात वर, उजव्यानं आपल्याला काखेखालील हा भाग, आर्मपीट, इथं बरेच लिम्फ नोड असतात जे शरीरातील ड्रेनेज करण्यात मदत, इथे खाली. त्याच्यानंतर फुफ्फुसाचा तळ, स्टर्नम बोन, त्याच्या खालचा हा भाग. दोन्ही हाताची बोटं एकमेकाच्या जवळ येतील या प्रकारे टॅप 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 टॅप. पोटाला या ठिकाणी उदरगोळा साईडने. त्यानंतर पायांना आरामदायक स्थितीत खोलत ओटीपोट, दोन्ही हाताची घट्ट मूठ बनवत कमरेवर बेल्ट एरिया आपला. त्यानंतर ग्रॉइन, जिथं पाय धडाला चिकटलेले असतात तो आतील भाग ग्रॉइन. त्यानंतर गुडघा वरून खालून, गुडघा दोन्ही बाजूने, पाऊट टेकवर, टाच खालून वरून, घोटा खालून वरून, पाऊल खालीवर. दुसऱ्या पायालाही गुडघ्याला वरून खालून, बाजूने, टाच, छोटा, पाऊल. पायांची व्यवस्थित मांडी घालत हाताची बोटं आणि सर्वसाधारणपणे नखं भुवयांच्या वरती कपाळावर, डोक्याचा वरचा भाग, टॉप ऑफ हेड, क्राउन चक्र, सहस्रार, छोट्या मेंदू पाठीमागच्या भागावर, गालाच्या हाडावर, डोळ्यांच्या खाली, नाकाच्या खाली आणि कणवटीवर. या प्रकारे आपण शरीरातील सर्व ऊर्जा त्या ठिकाणी टॅपिंग केलेलं. ही स्थिती किंवा ही क्रिया प्राणायामासाठी महत्वाची असते. आपल्या कंठक्षेत्रात आपण थोडासा मसाज देण्यासाठी डोकं या प्रकारे पाठीमागे वाकवत, 4 बोट एका बाजूला, अंगठा एका बाजूला आणि कंठाला थोडासा मसाज देऊन घ्यायचा आहे. आणि 2 बोट, इंडेक्स फिंगर, मिडल फिंगर याच्याने कंठावर आपण या प्रकारे घर्षण क्लॉकवाईज, काउंटर क्लॉकवाईज दोन्ही बाजूने करून घेणार. आणि यानंतर भ्रामरी हा एक शेवटचा दाबून करायचं असतं, बोटं आतमध्ये टाकत नसतात. ते एक मी करून दाखवेल, 3 आपण करूयात आणि मग पूर्णतेकडे वळणार आहोत. तर सगळ्यांनी जीभ दुमडून टाळूवर टेकवायची आहे, थोडी श्वास घ्यायचा आहे, एकदा बघा आणि मग करा.
जीवा तू भटकू नको रे असा डोळा पाळा गरीब जीवा तू भटकू नको रे असा तुझ्या पाठीशी लागून होईल हरणीची जी दशा होईल हरणीची जी दशा डोळा पाळा गरीब जीवा तू भटकू नको रे असा तुझ्या पाठीशी लागून होईल हरणीची जी दशा होईल हरणीची जी दशा स्थिर होनी सत्ता ठेवणी पद्मासन होसा स्थिर होनी सत्ता ठेवणी पद्मासन होसा प्रणवनाथे ममताया नागरोलतो जसा रे नागरोलतो जसा पूर्णा पाया गरीब जीवा तू भटकू नको रे असा शेर जशी धाड मारायची आहे. झुमके 1 2 आणि और एक बार. काही संकोच करायचं नाही. 1 2
गुटकी के घसाला मालिश करा. अब सब लोगों की एक दवाई, हंसना सीखो मेरे भाई. जे हसत नाहीयेत त्यांना आता सर्वांना शांत झोप येण्यासाठी एक डमरूवाद्य मी म्हटलं की कसं वाजतं बघा. रेडे स्टार्ट. सर्वांनी रेडे 1 2. मेंदू हल्ला पाहिजे. करा 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 करा. विश्राम. थोडं मस्तकावरती सहस्रार चक्रावरती हलका हलका टॅप करून घ्या. शांत झोप लागणार बघा. आणि सर्व आयोजकांसाठी, संयोजकांसाठी, बन्सल मॅडम साठी, सर्वांसाठी झूम के एक बार हास्य योग. 1 2. 1 2. धन्यवाद. आपण ऐकलं प्राध्यापिका श्रीमती सुशीलाताई बनसवल यांनी आपल्याला अतिशय शास्त्रीय भाषेमध्ये योगाचं महत्व, पचन संस्थेचे विकार दूर करण्यासाठी विविध योगांचा, विविध आसनांचा कसा उपयोग होतो हे या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांचेही या आयोजन समितीच्या वतीने या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करतो. संस्थेचे सन्माननीय सचिव आदरणीय निवृत्ती पाटील गावंडे साहेब यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी व्यासपीठावरती येऊन त्यांना संस्थेच्या वतीने ऋण निर्देशपर एक प्रमाणपत्र आपल्याला द्यायचं आहे. तर सरांना मी या ठिकाणी विनंती करतो की आपण त्यांना ऋण निर्देश पत्र या ठिकाणी देऊन संस्थेच्या वतीने त्यांचा गौरव आपल्या या ठिकाणी करायचा आहे. आंबेडकर विद्यापीठ या ठिकाणी योगशास्त्र विभागाच्या त्या प्रमुख आहेत. तर त्यांच्यासाठी एकदा जोरदार आपण टाळ्या वाजवूया. जनार्दन नौसेदारांनी वाळूज महानगरामध्ये आपलं पतंजलीचं एवढं मोठं काम उभं केलेलं आहे तर त्याला तोड नाही. आदरणीय महेश पूर्णपात्र सरांचे ते विद्यार्थी आहेत, त्यांच्यासमोर आदर्श आहेत. पण त्यांच्यासाठी सुद्धा एका ठिकाणी आपण जोरदार टाळ्या वाजवूया. गावंडे साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी दोन्ही योग शिक्षकांना प्रमाणपत्र संस्थेच्या वतीने देऊन या ठिकाणी गौरवित करावं. सर आपण या ठिकाणी स्वीकार करावा अशी मी तुम्हाला आपणास विनंती करत आहे. यांना प्रमाणपत्र देऊन या ठिकाणी गौरवित करावं. त्यांनी आपल्याला आज सेवा दिली ते म्हणजे भारतीय योग संस्थांचे या ठिकाणी मार्गदर्शन केलं. तरी मी सर्व भारतीय योग संस्थांचं शिक्षकांचं या ठिकाणी संस्थेच्या वतीनं ऋण निर्देश या ठिकाणी करतो. आपल्या या ठिकाणी आज एक आयुर्वेदाचार्य या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सूरज शिवाजीराव बटुळे एका मिनिटामध्ये त्यांच्या कार्याच्या या ठिकाणी माहिती देणार आहेत. ज्यांना कुठल्याही व्याधी आहे आणि निसर्गोपचाराने किंवा योगाने कशा दुरुस्त करता येतात त्याची सेवा ते आपल्यापर्यंत पोहोचवणार आहेत. आज ज्यांनी सेवा दिलेली आहे सकाळच्या आंधळ्याची ती शाळा म्हणजे स्वामी विवेकानंद विद्यालय आणि रामेश्वर विद्यालय वाघोळा, तसेच नाश्ता वाटप श्री रामेश्वर विद्यालय वाघोळा यांच्याकडे आहे. तरी या दोन्ही शाळांचे आयोजन समितीच्या वतीने लाईट गेली काय चालू तुमचं ऐकू येतं. चला लाईट